अँड थँक्यू सो मच करण कालन. धनेश 11 गोरसे बीच्या विरोधात गावदेवी कोदिवली असा सामना तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतोय. डावाला सुरुवात टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय. प्राईड ऑफ B1 भावेश पवार बॉलिंग मार्कर्स ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न डाऊन द लेग स्टंप. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राच्या मदतीने आता धावांना सुरुवात होते. धावसंख्या धावफलकावरती 2 धावा लागोपाठ 2 अवांतर धावा या ठिकाणी मिळाल्या. कुमार आणि प्रशांत ही जोडी मैदानामध्ये क्रॅकिंग स्ट्रोक कव्हर ड्राईव्ह क्लासिकल मैदानाला गुदगुल्या करत बॉल सरळ निघून जातोय. सीमार्शीला धडकत असताना हा येतोय पहिला चौकार. गुड शॉट. आपल्याला बघायला मिळाला क्रॅकिंग स्ट्रोक कुमार दळवीच्या बॅटमधून. पॉवर प्लेचा योग्य वापर करतोय पहिल्याच बॉलवर. चौकार लोवर फुल टॉस होता. ऑन साइडला टर्न केल्या बॉल स्क्वेअर लेग कडे ट्रॅव्हल होतो. फॉरवर्ड स्क्वेअर लेग लेग फिल्डर बरोबर उभा होता. त्याच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावला. मिळेल फक्त सिंगल आणि सिंगलच्या साहाय्यानं स्कोर पुढे जाताना 7 वर. चांगला स्टार्ट मिळाला. इव्हनिंग सेशन सायंकाळच्या सत्रामध्ये या क्रीडांगणावर धावा प्रचंड वेगानं बनतात आणि ते भावेश पवारच्या विरोधात कोलिवलीच्या फलंदाजाने एक चांगली सुरुवात मिळवली आहे बॅटिंग करताना. आले बॉल होता. लेट कट करण्याचा प्रयत्न हो. डायरेक्ट हिट लगावण्याचाही प्रयत्न होता. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहणं इंटरेस्टिंग. ज्या प्रकारे बॉल आतमध्ये येणारा होता खरं तर टर्न साठी बाहेरच्या दिशेसाठी खेळला होता. हे पहा विथ द बाउन्स लाईट कट करण्यात आला. शॉर्टरमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण. बॉलच्या मेरिटवर दोन्ही बॅटर्सचे फटके तुम्हाला बघायला मिळाले. सुरुवातीला बरोबर मिडल करण्याचा प्रयत्न यावेळेला सुरू आहे. येथे कीपरकडनं मिस्टेक. थोडासा पुढे निघाला बॅटर. थोडंसं आज दिशेवरती नियंत्रण दिसत नाहीये भावेश पवारचा. व्हाईट बॉल धावसंख्या पुढे गेलेली आहे. धावफलकावरती 9 धावा. तिसरी अवांतर धाव या डावामध्ये आतापर्यंत मिळते ती गावदेवी कोळिवलीला. फर्स्ट ओव्हरमध्ये 3 व्हाईट बॉल. डिसेंट डिसिप्लिन गोलंदाजीसाठी खरं तर पवारला ओळखलं जातं परंतु येथे अधिक वेगानं टाकण्याचा प्रयत्न त्याचा राहिलाय. यॉर्कलेन यावेळेला उत्तर नव्हतं. अपील गोलंदाजाकडून झालीच नाहीये. त्याला माहिती आहे बॅटर ऑलरेडी ऑप्शनच्या बाहेर उभा. कीपरकडनं हलकीशी अपील झाली आहे. पा परफेक्टली यॉर्कर हो. बॅट येण्या अगोदर बॉल सरळ पायाला धडकला होता. टक्कर दिली होती. ॲक्च्युअली डॉट आणि धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावरती 9 धावा. फार वेगवान षटक कंप्लीट करत असून नेहमी आपण पाहिलंय पवारला. ऑन साइडला पुन्हा स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न यावेळेला बरोबर यष्टांच्या मध्ये सापडला. फलंदाज बाद. पहिला धक्का कोलिवली संघाला. पहिली विकेट या ठिकाणी प्राप्त करत असताना आपल्या पहिल्या षटकामध्ये बॅटर आउट झाला. या ठिकाणी आपण पाहतोय कुमार दळवी त्याच्या बॅटमधून पहिला क्लासिकल चौकार आपण पाहिला होता परंतु त्यानंतर वारंवार ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. वारंवार स्लॉग स्वीप खेळण्याचा तो प्रयत्न करत होता आणि फायनली पवारला त्या ठिकाणी पहिलं यश मिळालं. विकेटचं खुराक प्राप्त करून आता पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होतो नवीन बॅटर वैभव पाटील. ज्याच्या नावानं कोलिवली क्रिकेटची ओळख आजवर तुम्हाला बघायला मिळाली आहे. आणखी एक यॉर्क लेंथ होता. इथे देखील प्रत्युत्तर देता आलेलं नाहीये. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 9 ला 1 गडी बाद. आणि आता पुन्हा कॉम्बॉक्स मध्ये आपल्यासोबत जोडले जातात. माझ्यासोबत जॉईंट होत आहेत व्हॉइस ऑफ डोंबिवली मिस्टर करण कालन सर. सुरुवात भावेशकडून थोडीशी आपण बघितली तर वाईट आले होते पण पुन्हा एकदा त्याला ती लाईन अँड लेन सापडलेली आणि कमबॅक करत असताना त्याने एक विकेट देखील काढून दिले कुमार दळवीची. ज्याच्या बॅटमधून एक चौकार आला होता. वैभवचं आगमन झाले. शेवटचा बॉल त्यानेच फेस केला होता. बॅटचा आत लागला आणि त्यानंतर पायाला लागून तिथेही डॉट बॉल आला होता. इंटरेस्टिंग मॅच असणार. एका बाजूला गावदेवी कोळवली आणि धनेश 11 गोरसे बी यांच्यामध्ये जो आजच्या या 5व्या दिवसात या स्पर्धेमधला 5वा सामना. सलग 2 सामने जिंकले जरी रांझोलीने. मागच्या मॅचमध्ये प्रचित 11 खांडपेने 90 धावा डिफेंड केला. फार जबरदस्त बॅटिंग केली होती प्रमोद पाटीलने. अर्धशतक
या मॅच मध्ये पाहूयात गोरसे बीच अगेन्स्ट आई गावदेवी कोहलीचे फलंदाज काय टार्गेट सेट करतात. पहिल्या ओव्हरमध्ये 22 9 धावा आल्या, 1 विकेट. आणि सेकंड ओव्हरमध्ये पवन केणे टॉप एज बॉल अविथ 22 चा कॉल आणि ओहो कॅच ड्रॉप. हे फार तुम्हाला क्वचित पाहायला मिळेल, त्यात आपण बघितलंय. क्रिकेटमध्ये या सर्व गोष्टी आपण बऱ्याच वेळेला बोलतो, पण या मॅच मध्ये आता पाहायला देखील मिळाल्या 22 कडून. आणि अशा सहज सोप्या कॅचेस ड्रॉप होणं हे फार क्वचित असतं, मात्र ते आता घडलंय. जीवनदान मिळते फलंदाज प्रशांतला. टोटल स्कोर सध्या 10. समोर खेळायचं होतं, बॉल चाललाय शॉर्ट कडे, फिल्डर त्या ठिकाणी धाव मिळणार नाही. डॉट बॉल. इम्पॅक्ट ऑफ स्टम्पचा बाहेर होता. वेगाने बॉल टाकलाय पवन केणेने. खरं तर फिरकीपटू आहे पवन, पण बऱ्याच वेळेला त्याला आपण बघितलं असेल, जो त्याचा क्विकर वन आहे तो फलंदाजांना बीट करून जातो. मिड ऑफला 8 ठेवलं होतं, आता पुन्हा एकदा परिवर्तन. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर इनफिल्ड मध्ये सरकतोय. लॉंग ऑनला सूरज येत आहे. डीप मध्ये एक फिल्डर आहे, थोडासा मिड विकेट आणि स्क्वेअर लेगचा मध्ये येतो. शॉर्ट ऑफ लेंथ ऑफ स्टम्पचा बाहेर कट करायचा होता. डॉट बॉल. मागे थांबलेत लेग स्टम्पला. हा बॉल थेट निघून गेला 22 कडे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये देखील एक फिल्डर आहे. 30 सर्कलचा बाहेर. लेग स्टम्पचा बाहेरचा गार्ड होता, त्यामुळे ऑफ स्टम्पचा बाहेर. फार चांगली बॉलिंग करतात पवन केणे. सेकंड ओव्हर मध्ये होल करायचा होता. बॉल शरीरावरती आदळला. स्ट्रायकिंग एंडला चान्स घेतले. डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. रन आउट. फलंदाज फार लवकर बाद होत असताना कुमार दळवी आणि वैभव पाटील कडून फार अपेक्षा होत्या, पण लागोपाठ 4 डॉट गेले. एकही धाव वैभवच्या बॅट मधून आली नाही. डॉमिनेट करणारी बॉलिंग. 22 शेवटचा बॉल होता तो वैभवच्या अगेन्स्ट होता. आणि त्यानंतर आपल्याला पवनचे बॉल पाहायला मिळालेत. त्या षटकातील अजूनही आपण विचार केला तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाजाचं आगमन अनंता धापसे. सावरचा सामना पहिल्या फेरीतील गोरसे गणेश 11 गोरसे बी विरुद्ध आई गावदेवी कोळवली या दोन संघांदरम्यान. टॉस जिंकून फिल्डिंग 22ने 1 विकेट काढून दिली होती, तर इथे आता एक रनआउटची विकेट. पवनच्या वेगाने धावत आला सेल्फ फॉलो थ्रू मधून. हलकी क्रीज सोडली होती, मागे येईल त्या अगोदर बॉल आला. एजा बॉल करंगळतोय यस्टनचा बाजूलाच. धाव इथे मिळणार नाही. जबरदस्त बॉलिंग. दररोज सरावासाठी मी म्हणेन तितकासा वेळ मिळतच नसेल गोरसे बी संघाला, जेव्हापासून नोव्हेंबर पासून क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामाची सुरुवात होते. दररोज फक्त भिवंडीचं ग्रामीण नाही, रायगड, ठाणे, पालघर. ऑन साइडला स्लॉक स्वीप आहे. बॉल डीप मध्ये. फील्डर त्या ठिकाणी प्रयत्न चांगला, मात्र त्याचा वाक्या बाहेर. अंपायरचा सिग्नल. येतात साधा षटकार. भरारीच घ्यायची होती, ती व्यवस्थित घेता आली नाही आणि बॉल पकडता आला नाही त्या ठिकाणी किशोरला, जो संघाचा एक सफल क्षेत्ररक्षक आहे. षटकाला आणि या षटकाराच्या साह्यानं 2 षटकांचा खेळ संपला. 8च्या करंट 100ने 2 विकेट पडले. 16 धावा. बॅटिंग करत असताना आई गावदेवी कोळवली संघ. गोरसे बीला बऱ्याच वेळेला सांगावं लागत नाही की तुम्हाला फास्ट खेळायचं आहे. टाइम हा राहिलेला आहे, कारण 22 वेगाने षटक टाकतो पवन असेल. वेळेची बचत आणि प्रोफेशनल क्रिकेट खेळत आलेले टेनिस बॉल क्रिकेटला ग्लॅमर आलंय आणि गेल्या काही वर्षांमध्ये ग्रामीणचे बरेचसे खेळाडू आपल्याला खुल्या गटांमध्ये पाहायला मिळत आहेत. गोरसे बी मधून आपण बऱ्याचशा खेळाडूंना बघितलंय. प्राईड ऑफ भिवंडी 22 पुन्हा ऑन साइडला ऑन ट्राय केला. पवन आहे डीप मध्ये लॉंग ऑन कडे. सिंगल पूर्ण झाली आहे. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पुढे जाईल 17 वरती. धाव शांत चाललेला आहे, पण तुम्हाला अटॅक करावा लागेल.
6 ओव्हर्स मध्ये किमान 50+ धावा गोरसे बीच्या या तगड्या बॅटिंग ऑर्डर समोर तुम्हाला उभ्या कराव्या लागतील. फुल लेंथ मधल्या यष्टीवरती क्लीन बोल्ड फलंदाज बाद. काय बॉल होता, अनप्लेबल डिलिव्हरी आणि थेट मधल्या यष्टीवरती येऊन आदळलाय. अनंताची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. तिसरा धक्का बसलाय. बॅटिंग करणार आहे गावदेवी कुळवलीला 17 वरती नवीन फलंदाज चेतन माळी मैदानाचा आत येतोय. पहिल्या षटकामध्ये जरूर सुरुवातीला 2 वाईड आले होते, पण त्यानंतर 22 अॅक्युरेसी आपण बघितली. आताही या ओव्हर मध्ये ते घडतंय. फुल लेंथ जो यॉर्कर आला होता थेट यष्टांवरती आदळलाय. हे जे षटक आहे मुख्य व्यासपीठ एंड कडून वाऱ्याचा वेग आहे. 17 धावा लिमिटेड ओव्हर मध्ये या सर्व गोष्टी लक्षात ठेवल्या जातात. वारा कुठे आहे, कोणता गोलंदाज आहे. फुल टॉस होता, ऑन ड्राय केलाय समोर डाऊन दी ग्राउंड. पवन वेगाने बॉल वरती, गुड फिल्डिंग. थ्रो अॅक्युरेट आलाय नॉन स्ट्रायकिंग एंडला. ऑन दी स्टंप सिंगल ने धावसंख्या पुढे 18. स्कोरर देखील आपले गोरसेचे आहेत. ज्ञानेश्वरजी मुकादम भिवंडीचा बऱ्याचशा नामांकित स्पर्धांमध्ये आवर्जून त्यांची भेट होते. ओहो वेगाने आलाय, पूल करायचा होता पण बॉलचा वेगाने पडलाय. भन्नाट वेग. थोडासा लेट झाला. बॅटरचा वेगाने बॉल निघून गेला. 18 वरती धावफलक थांबले. 2 बॉल बाकी आहेत. 22 समोर खेळायचा होता बॉल. बॅटचा आत लागला मिड विकेट कडे. डीप मधून सूरज सिंगल कंप्लीट. डबलचा कॉल. थ्रो स्ट्रायकिंग एंडला आलाय. रॉकेट थ्रो. त्यानंतर विकेट किपरने कलेक्ट न करता फक्त दिशाच दिली होती स्टंपच्या दिशेने त्या थ्रोला. मात्र तिथे तो हुकलाय, त्यामुळे 2 धावा पूर्ण होत. स्नॅक्स दिपले पा ऑन साइडला टर्न करण्यात आला. डीप मध्ये जा वेगाने सूरज आला बॉल वरती. पहिल्याच प्रयत्नात उचलला त्याने थ्रोला बॉलला आणि थ्रो स्ट्रायकिंग एंडला ही दिशा दिली होती. काही इंचेसचा फरक आहे. कदाचित पकडून लावलं असतं तरी चान्सेस होत्या, पण या क्षणाला आपण म्हणू शकत नाही. आपण इथून बसून बऱ्याच काही गोष्टींची चर्चा करतो, पण मैदानाचा आत जेव्हा तुम्ही खेळता क्षणभरात निर्णय तुम्हाला घ्यायचे असतात. ऑन साइडला खेचलाय आणि बॉल निघालाय वाऱ्यासोबत बोलत. डीप स्क्वेअर लेगला सीमा पार षटका. ते बबलू शेट ते घेतील साऱ्यांची भेट. थँक्यू सो मच. कमेंट्री बॉक्स दरम्यान या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिवंडी शहर प्रमुख आदरणीय मनोज गुळवी साहेबांकडून या स्पर्धेसाठी आणि कपिल पाटील साहेबांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा त्यांनी पाठवलेल्या आहेत. त्यांचा मी या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहोत. आणि तसेच हिरामनजी गुळवी साहेब टेमगरपाडा त्यांच्याकडनं देखील या स्पर्धेसाठी आणि आदरणीय कपिल मोरेश्वर पाटील साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा येतात. त्यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतोय. धन्यवाद. ड्रिंक्स ब्रेक कंप्लीट झालेला. 3 ओव्हरचा खेळ संपला. 26 धावा. बॅटिंग करत असताना धनेश 11 गोरसे बीच अगेन्स्ट आई गावदेवी कोळवली. विकेट पडलेल्या आहेत.
आतापर्यंत 3. दिवस 5वा माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज्यचषक 2025. नामदार आदरणीय कपिलजी पाटील साहेब यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते. त्यांच्या सन्मानार्थ आणि आज साहेबांचा वाढदिवस देखील आहे. मोठ्या संख्येने त्यांचा मित्र परिवार असेल, आजवर जी भिवंडी लोकसभेमध्ये केलेली या मतदारसंघाची विकास कामं असतील, त्यामुळे प्रचंड जनसमुदाय त्यांच्यासाठी प्रेरित आहे. युवकांचे प्रेरणास्थान आहेत. साहेबांची उपस्थिती देखील आपल्याला जरूर पाहायला मिळेल. टोटल स्कोरचा आपण विचार केला तर 26 धावा. 4th ओव्हरला सुरुवात सूरज आला. लेगसमला फुल टॉस टाकला, ऑन साइडला टर्न करण्यात आला. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी थोडंसं फंबल, थोडा वेळ घेतला त्यांनी. सेकंडचा प्रयत्न होता फलंदाजाचा, पण थांबलेत. सिंगलने धावसंख्या पुढे चालली आहे. 27 वरती विकेट पडलेत, पण दुसऱ्या बाजूने छोट्या छोट्या पार्टनरशिप बिल्ड होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 26 धावा 3 षटकांमध्ये. केणे खाली राहिला यावेळेला. बॉल जो बाउन्स अपेक्षित होता फलंदाजाला, त्याचा बॅटचा फ्लो जसा आपण बघितला, पण तो बाउन्स नव्हता. बॉल थोडा खाली राहिला आणि सरळ रेषेमध्ये निघून गेला थेट विकेट किपरकडे. डॉट बॉलचं पर्सेंटेज फार आपण पाहत आहोत या डाव. त्या 31 धावा धाबा फलकावरती. ऑफस्टम्पच्या बाहेर जागा मिळाली. यावेळेला कमी गती पेस ऑफ स्ट्रायकिंग एंडला चान्स. बॉल पकडता आला नाही. अशी विकेट ऑलरेडी पवनने मिळवली होती, जी प्राइजलेस विकेट होती वैभव पाटीलची. सेकंड ओव्हर मध्ये सेल्फ फॉलो थ्रू मधून धावत आला, क्रीज सोडली होती वैभवने आणि पवनच्या हातात जसा बॉल आला थेट त्याने स्ट्रायकिंग एंडला हिट केला होता. स्कोर आपण पाहतोय सध्याचा 31. बॉल बाकी आहेत अजूनही 2. सूरज फुल लेंथ एज आहे मागे. 22 पहिल्या टप्प्यावरती. ओहो, डायरेक्ट हुकलंय, तिकडून चान्स घेतले. बॉल निघालाय आणि थेट तो आता एक्स्ट्रा कव्हरला कपिलने स्टॉप केलाय. त्यानंतर कव्हरचा फिल्डर बॅकअप करतोय, थ्रो येतोय स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा चान्स आहे, पण पाव्यात आता टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. ऑन ग्राउंड अंपायर कडून चेक केला जाईल. पहिली चान्स 22 ने घेतली, त्यानंतर सूरजने, तिकडून कपिलने बॅकअप दिले. कव्हरचा फिल्डर त्यानंतर आला मेघराज, त्याने थ्रो केलाय. त्यानंतर 22 कडून स्टंपिंग, पण त्या अगोदर बॅटर पॉपिंग क्रीज मध्ये आलाय की नाही आला हे टीव्ही अंपायर आपल्याला काही क्षणातच डिसिजन देत आहेत. तीन धावा तर धावून पूर्ण करण्यात आलेल्या आहेत, पण तिसरीच धाव नॉट आउट. टीव्ही अंपायरचा सिग्नल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बरोबर योग्य वेळेला बॅट येते पॉपिंग क्रीज मध्ये आणि त्यानंतर 22 हातात आलेला बॉल तो स्टंपला लावत असताना पाहायला मिळाला. टोटल स्कोर सध्या 34. षटकातील शेवटचा बॉल. ऑन साइडला लॉफ्ट केला, गॅप मध्ये बॉल आहे, मोठी गॅप, काऊ कॉर्नरला आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती चौकार. 4 षटकांचा खेळ संपला. टोटल स्कोर आई गावदेवी कोहली संघाचा 3 विकेटचं नुकसान. 38 धावा. चार ओव्हरचा खेळ संपला. 38 धावा धावा फलकावरती आहेत. 3 विकेटचं नुकसान. आजच्याच इव्हिनिंग मध्ये तुम्हाला जी स्क्रीनवरती सध्या हा फ्लेक्स पाहायला मिळतोय, सेमीफायनल नंबर 1 खुल्या गटातील हा पहिला उपांत्य फेरीचा सामना. चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी एका बाजूला कॅप्टन तुम्हाला पाहायला मिळतील सूरज केणे आणि दुसऱ्या बाजूला रेड डेव्हिल्स अमर साई डिंग डॉंग कॅप्टन असतील योगेश पेंडकर. जी
पहिली सेमीफायनलची लढत आहे आणि त्यानंतर दुसरी सेमीफायनलची लढत देखील तुम्हाला पाहायला मिळेल. NP धनकवडी पुणे, कॅप्टन आहेत फरदीन काझी आणि दुसऱ्या बाजूला रिग्नेश 11 दिल्ली धमाकाचे कॅप्टन तुम्हाला पाहायला मिळतील सरोज प्रामाणिक. पाचव्या षटकामध्ये आला एंड यावेळेला चेंज केला पवन केणेने. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय 38. कोळवली ओहो स्लॉग हिट, लेग स्टंपला बॉल जागा मिळाली आणि बॉल थेट गेलाय डीप स्क्वेअर लेगला. अँड हँडसम लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. प्रशांतच्या बॅटमधून आघाडीला आला प्रशांत आणि आता स्लॉग हिट त्याचा बॅटमधून षटकाराने धावसंख्या टोटल 44. ह्याच अप्रोचने बॅटिंग करायचे. चर्चा पण हीच करत होती की 50 पेक्षा जास्त धावा किमान तुम्हाला उभाराव्या लागतील आणि तो प्रयत्न सध्या सुरू आहे. आघाडीचा फलंदाज प्रशांतचा. पवनचं भव्य स्वागत पाचव्या षटकामध्ये. पहिला षटकार ओहो लेग स्टंपचा यावेळेला बाहेरून डाऊन द लेग सोडून दिलाय. चवळून गेला पण डाऊन दिलंय का. दॅट्स वॅम्पायरचा सिग्नल. वाईड ने धावसंख्या पुढे 45. ओ पुन्हा बॅट्सविंग जबरदस्त होता. शॉर्टकटकडे बॉल डायरेक्ट हिटची चान्स घेतली आहे. ओव्हर थ्रो बॉल लॉंग ऑन कडे. किशोर येतोय तोपर्यंत 2 धावा. 2च्या साह्यानं धावसंख्या पुढे चालली आहे. लेग बायस अंपायरचा सिग्नल. 2ने धावसंख्या आपण पाहतोय 47. 47 धावा फलकावरती. इव्हिनिंग सेशन कडे आपण वाटचाल करतो हळूहळू. दुपारी ठीक 12 वाजता आपण पहिल्या सामन्याला सुरुवात केली होती. आजच्या दिवस रात्रीमध्ये आपल्याला शेड्यूल पाहायला मिळतोय या पर्वाचा. 51 बाईक 2 कार्स यंदाचे पर्व. शॉट ऑफ लेंथ ऑन साइडला खेचून यावेळेला बाउन्स वरती बॅटचा फ्लो. स्ट्रायकिंग एंडला थ्रो. मिड विकेट मधून सूरजचा सिंगल. 48. 10.67 सध्याचं करंट रन रेट आहे. हेल्दी आहे पण आता उर्वरित 9 बॉल मध्ये मोठे फटके यायला पाहिजेत. प्रयत्न तोच आहे. थायला आदलला भावेशचा प्रयत्न होता. शॉर्ट लेग मध्ये ज्या वेगाने तो धावला होता. लेग बायचा पुन्हा सिंगलच्या साह्याने धावसंख्या पुढे 49. थेंबे थेंबे तळेसाचे डाव हळू का होईना. सुरुवातीला आपण बघितला एका मागोमाग विकेट गेल्या. कुमार दळवी, वैभव पाटील, अनंत दाबसेची पण प्रशांत आणि चेतनने सध्या डाव सावरलाय. 32 धावांची पार्टनरशिप 4थ्या विकेटसाठी. खेचायचा होता. पडलाय बॉल. राईट झालाय. गेलाय मागे. डॉट बॉल. ऑप्शनचा बाहेर. बाउन्सर त्याला खेचून आणायचं होतं मिड विकेट मध्ये. डॉट बॉल आलाय. शेवटचा एक बॉल बाकी या षटकातील. सो अंपायरचा वाईट साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे बॅटिंग टीम कडून आणि हाईट फॅक्टर देखील चेक केलं जाईल टीव्ही अंपायर कडून. यस असा सिग्नल आपल्याला ऑन ग्राउंड अंपायरचा पाहायला मिळतोय. सो टीव्ही अंपायर सध्या चेक सर्व करतील. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट इज फेअर डिलिव्हरी. टीव्ही अंपायरचं देखील आपण कौतुक या लगेचच आपल्याला ते डिसिजन देत आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघितलं बॉल एक्झॅक्ट कुठून फ्लाय झालेला आहे. 49. शेवटचा बॉल फुल टॉस आलाय. लेग स्टंपला आलाय आणि तो थेट गेलाय पहिल्या टप्प्यावरती सीमारेषेच्या बाहेर. चौकार. षटक संपन्न 5. विकेट पडले 3 आणि आई गावदेवी कोळवलीचं धाव फलक 53 धावा.
ओव्हर्स मध्ये 53 धावा, 3 विकेट. चांगली पार्टनरशिप चौथ्या विकेटसाठी. 15 बॉलमध्ये 29 आतापर्यंत प्रशांतचा आणि 4 बॉलमध्ये 6 धावा चेतनच्या. लास्ट ओव्हरमध्ये कपिल केणेला आपण पाहत आहोत. स्लॉगर स्पेशलिस्ट बॉलर आहे गोरसे बी संघाचा, धनेश 11 गोरसे बी, आणि त्यांचा गेस्ट आई गावदेवी कोळवली. मॅच नंबर 5. ऑन साइडला मारायचं होतं, बॉल पडलाय तिथून हलका बाहेर. टेनिस बॉल क्रिकेटच्या पद्धतीनं तो वळण घेतोय. लेदर बॉल नाही, जर तुम्ही सीम पोझिशनला टाकला तर तो वळण घेईल. तुम्हाला बॉलला रिलीज करत असतानाच बोट फिरवावी लागतात, आणि फार चांगल्या पद्धतीनं पहिला बॉल आउट कटर. दुसराही आउट कटर होता. अटेम्प्ट केला पोल करत असताना मिड विकेटचा फील्डर थोडासा मागे. पहिल्या टप्प्यावरती कव्हर करेल पवन. 2 धावा सहजरित्या मिळत असताना आपण पाहतोय 2च्या साह्यानं धावसंख्या पुढे जाईल. टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 55 धावा. गोलंदाजी फलंदाजी सोबत तुमचं फिल्डिंग डिपार्टमेंट, तुमचे फिल्डर ज्या पद्धतीने कामगिरी करतील आणि लिमिटेड ओव्हरमध्ये तुमची जर चांगली फिल्डिंग असेल ती देखील इम्पॅक्टफुल ठरते. या संघाकडे आपण पाहतोय फार दर्जेदार क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतात. 22 सध्या यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये, पण आउटफील्डमध्ये असेल सूरज केणे, पवन केने, किशोर मुकादम. त्याचबरोबर तुम्हाला पाहायला मिळतोय मेघराज आणि संदेश. ऋषभ पवारला देखील आपण आउटफील्ड मध्ये पाहत आहोत. ब्लाइंड स्ट्रोक होता, चेंडूवरती नजर नव्हती. येस की मोठे फटके खेळायचे आहेत, पण त्या अगोदर तुम्हाला चेंडूच्या रेषेमध्ये यावं लागेल. नजर नव्हती पूर्णपणे, बॅटचा फ्लो फक्त आला होता. टोटल स्कोर आपण पाहतोय 56. 56 धावा धावा फलकावरती. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. स्लोगवर जबरदस्त आपण पाहतो कपिल कडून, बिकॉज 4 बॉलमध्ये फक्त 2च धावा आणि 1 आलेतील 1 बायची आलेली आहे. स्टेप आउट झाला, लेंथ पर्यंत पोहोचायचं होतं. 1 मोर डॉट बॉल. 56. शेवटचा एक बॉल आहे. पाहुयात फिनिशिंग टच काय टार्गेट सेट होत आहे धनेश 11 गोरसे बी संघासमोर. कपिल शॉट ऑफ लेंथ, इथे अर्ली बॅट स्विंग. शेवटचा बॉल डॉट आलाय. कपिलचे षटक अवघ्या 2 धावांचं 1 धावामध्ये एक्स्ट्रा आलेली आहे, आणि ओव्हरऑल 56 ला डाव संपला. आई गावदेवी कोळवलीचा 57 धावांचं लक्ष धनेश 11 गोरसे बी संघासमोर. कुठेही जाऊ नका. जशा दुसऱ्या डावाला सुरुवात होती या मॅचच्या, कमेंट्री बॉक्स मध्ये आपण परिवर्तन करणार आहोत. व्हॉइस ऑफ भिवंडी आमचे जवळचे मित्र, या ऐकूयात आपण समीरजी ठाकरे सरांना, आणि त्यानंतर मॉनिटर कॉमेंटेटर या स्पर्धेचे आमचे विशालजी पाटील यांना आपण पहिल्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये ऐकतात. स्क्रीनवरती मात्र तुम्हाला अकोला गटातील पहिली सेमीफायनल जी आजच तुम्हाला पाहायला मिळणार आहे, चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी आणि त्यांच्या विरुद्ध रेड डेव्हल समर साइडिंग डॉंग यांच्यामध्ये. आणि नेक्स्ट सेमीफायनल जी सेकंड सेमीफायनल आहे ती तुम्हाला पाहायला मिळेल NB दनकवडी पुणे आणि त्यांच्या अगेन्स्ट रिग्नेश 11 दिल्ली धमाकामध्ये. कोळवलीचा कॅप्टनला विनंती आहे तुम्हाला कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. टीम आई गावदेवी कोळवली कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. थँक्यू. आई गावदेवी कोळवली कॅप्टनला पुन्हा एकदा सूचना असेल, कॉमेंट्री बॉक्सशी त्वरित संपर्क साधा प्लीज. कॅप्टन, आम्ही तुम्हाला वारंवार सूचना करत आहोत, अन्यथा मॅचला सुरुवात होणार नाही. प्लीज पेनल्टी इम्प्लिमेंट करण्यात येईल. मॅनेजमेंट टीम कडून सूचना आलेल्या आहेत.
थँक्यू सो मच करण कालन यांचा आवाज तुम्हाला पहिल्या डावामध्ये ऐकायला मिळाला. 56 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. धनेश 11 गोरसे बीच्या विरोधात आई गावदेवी कोलिवली असा सामना तुम्ही पाहतात. पहिल्या फेरीतील सामना धनेश 11 गोरसे बी टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि चांगली सुरुवात मिळाली होती खरं तर फलंदाजी करत असताना कोलिवलीच्या फलंदाजांना, परंतु तदनंतर चांगल्या प्रकारे धावा थांबवण्याचा प्रयत्न गोरसे बीच्या गोलंदाजांकडून तुम्हाला बघायला मिळाला. ओपनर्स सलामीचे वीर आता मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले. 57 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सूरज केणे आणि त्याच्या सोबतीला कॅप्टन संदेश केणे. चांगल्या फॉर्मात या दोन्ही फलंदाजांना आपण पाहिलंय. अनेक दिग्गज संघांविरुद्ध चांगला खेळ इनिशियल ओव्हर्समध्ये या दोन सलामी वीरांकडून आपण बघत आलेलो आहोत. परंतु आज माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषकामध्ये पहिल्यांदाच पहिला सामना खेळतात. ऑल इंडियाचे स्टार्स आज तुम्हाला बघायला मिळतील. ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट मधून 2 सेमीफायनल आणि 1 फायनल मॅच आजच्या रजनीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल, जिथे चॅलेंज स्पोर्ट भिवंडी हा संघ पहिल्या सेमीफायनल मध्ये तुम्हाला ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. ऑन स्क्रीन तुमच्या समोर हे पाहू शकता. रेड डेव्हिल्स अमर साई डिंगडॉंग योगेश पेनकर ज्या टीमचा कॅप्टन आणि त्यांच्या विरोधात सूरज केने कॅप्टन पाहायला मिळेल. चॅलेंज स्पोर्ट भिवंडी पहिला सेमीफायनलचा सामना. त्यानंतर सेकंड सेमीफायनल ऑफ द टुर्नामेंट NB धनकवडी पुणेच्या विरुद्ध रिग्नेश 11 दिल्ली धमाका असा सामना तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. डावाला आपण सुरुवात करतोय. पंचांचा अधिकृत इशारा हिरवा कंदील या ठिकाणी आलेला आहे. मॅच होत आहे सुरू. या ठिकाणी दुसरा डाव. धनेश 11 गोरसे बीचे दोन्ही सलामीवीर सूरज केने ऑन स्ट्राईक. षटक क्रमांक पहिला वैभव पाटील बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल फुल टॉस वळवला. बॉल ऑन साइडला. टार्गेटचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. थोडंसं अगोदरच डिसाईड केला असावं बॅटरने की पहिला बॉल मला डिफेन्सिव्ह रित्या खेळायचा, बचावात्मक पद्धतीने खेळायचा, अथवा बॉलच्या मेरिटवर खेळला असता सूरज तर हा बॉल बाउंड्रीचा होता. ज्या प्रकारे प्रॉपर फुल टॉस होता. सिंगलनं स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करत असताना धावांचा स्त्री गणेश आपण या ठिकाणी पाहतोय. बॅटर सूरज केनेच्या बॅटमधून ही पहिली धाव. पॉवर प्लेची ही 2 षटके इम्पॉर्टंट असतील. ज्या टीमला चांगला स्टार्ट मिळेल तो संघ पुढे जाऊन हावी होणार आहे, हावी ठरणार आहे. त्याच्यामुळे पॉवर प्ले मध्ये चांगला स्टार्ट मिळवावा लागेल. पुन्हा फुल टॉस स्लाइस केलाय. सुपर शॉट गॅप फाइंड करत असताना बॉल कव्हर्स पॉइंट सीमारशीच्या पलीकडे निघून जातोय. 4 धावांकरिता संदेश केनेच्या बॅटमधून हा पहिला चौकार आणि लगेचच रेफर करण्यात आलेला वेस्ट साइड साठी बीम नो बॉल साठी ही आता रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे. तिसरे पंच आमच्या सोबत जोडले जातील. काय फटका होता. ऑफसोच्या बाहेरचा फुल टॉस गॅप फाइंड करत असताना कव्हर पॉइंटला बॉलला असं पाठवलं. 4 धावांकरिता नेत्रदीपक चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. परंतु हा फेअर आहे की नाही त्याचं उत्तर आता आमचे तिसरे अंपायर देतील. दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. व्हॉइस ऑफ इंडिया मिस्टर हरीश पांड्या सर, आपलं मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषकामध्ये आज वाढदिवस. भिवंडीचा सर्वांगीण विकास उराशी बाळगून बाळगणाऱ्या लोकनेत्याचा. इट्स अ नो बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल. हा चौकार नाही तर पंजा. 5 धावा तिथे मिळाल्या टीम गोरसेला. या पुढचा बॉल असेल फ्री हिट. संदेशकडे आता आणखी एक नवीन संधी असेल. फ्री माइंडेड फटका खेळण्याची स्वीप करण्याचा प्रयत्न. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. फ्री हिट कंटिन्यू असेल. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी जोडले गेले आणि स्कोर एका धावेने आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 7 धावा. हळूहळू तर इव्हनिंग सेशन मध्ये क्राऊड जमा होत चालला. चांगली प्रचंड गर्दी तुम्हाला बघायला मिळाली मागील 2 रजनींमध्ये. फुल टॉस फ्री हिटचा बॉल आहे. ऑन साइडला उडवला. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडेसे दूर होते. एका टप्प्याने बॉलला कलेक्ट केला. तोपर्यंत वेळ होती फलंदाजांकडे 2 धावा कंप्लीट करण्याची. बघा सायंकाळचं सत्र म्हटलं तर ह्या क्रीडांगणावर सोसाट्याचे वारे आपल्याला बघायला मिळतात आणि त्याच्यामुळे बॅटिंग थोडीशी इझी होऊन जाते. सध्या आपण पाहतो मैदानाच्या चौफेर बाजूने स्टँड्सवर लागणारे भारतीय जनता पार्टीचे झेंडे फ्लॅग डुलतायत हवेमध्ये.
त्याच्यामुळे यावरून रिअलाइज होत असेल फलंदाजांना देखील चांगली हवा सुटली आहे. लेंथ बॉल होता, पिकअप शॉट ऑन साइडला पाठवल्या, बॉल बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगच्या पलीकडे 6 धावांकरिता खणखणीत षटकार संदेश केनेच्या बॅटमधून. लाजवाब हा फटका, थोडासा आतमध्ये येणारा बॉल लेग स्टंपला मिस करत होता. लेंथ बॉल होता, पीक केला आणि सहजगत्या पाठवल्या बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगच्या पलीकडे. कॅप्टनचा कमालीचा फटका, सुपर शॉट. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 15 वर, 15 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या षटकामध्ये चांगली स्टार्ट मिळवत असताना स्ट्रोकला चेक केलं. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता, थोडासा कमी गतीने टाकला वैभवनं. स्कोर एका धावेने पुढे जाताना 16 वर. चर्चा तीच करत होतो की ज्या टीमला पॉवर प्ले मध्ये इनिशियल ओव्हर्स मध्ये सुरुवात चांगली मिळते ती टीम पुढे जाऊन हावी ठरत असते, त्या मॅच मध्ये पकड निर्माण करत असतात. त्याच्यामुळे आता इथून आपण म्हणूया की 57 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना एक चांगल्या पोझिशन मध्ये सध्या तरी गोरसेचे फलंदाज आणि गोरसेचा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. 16 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. विकेट एक मात्र पर्याय असेल या मॅच मध्ये कोलिवलीला विजयासाठी. ऑन द राईज हा बॉल ट्रॅक करत असताना बॉल आउटफील्ड मध्ये ट्रॅव्हल होतोय मिड विकेटला. चांगला बाउन्स मिळाला विकेटवर. जेव्हा जेव्हा गुड लेंथ शॉट ऑफ गुड लेंथ पिचिंग केलं तेव्हा तेव्हा चांगला बाउन्स, आणि आज खूप चांगले बाउन्सरही बघायला मिळालेत विशेषतः आफ्टरनून सेशन मध्ये. त्याच्यामुळे विकेटमध्ये बाउन्स चांगला आहे, डबल बाउन्स आहे. काही स्पॉट असे आहेत की तिथून थोडासा खाली राहणारा बॉल, डीप राहणारा बॉल देखील आपण बघितलाय. राऊंड द विकेट एज आहे. ओ माय गॉड, काय प्रयत्न होता थर्डमॅनच्या फिल्डरचा, परंतु प्रयत्न त्याचे अपयशी आणि बॉल सरळ थर्डमॅनच्या पलीकडे निघून जातोय. आणखी एक चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये धावा झाल्या. धावफलकावरती 21. काय प्रयत्न होता पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. थोडासा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला बॅटच्या आउटसाइड एज. ओ वा, लाजवाब एफर्ट तुम्हाला बघायला मिळाले शॉट दरम्यानचा फिल्डर साहिलच्या माध्यमातून. बॉल सरळ निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांकरिता. आणि हे समीकरण 36 धावा बनवायच्या 30 बॉल मध्ये. पहिल्याच षटकामध्ये आता इथून पिक्चर क्लिअर करत असताना, उद्दिष्ट त्यांचं क्लिअर करत असताना इंटेन्शन क्लिअर आहे. 21 धावांचा पाठलाग करत असताना जोडल्यात कोळिवलीच्या विरोधात. यानंतरचा जो सामना होणार आहे चालू सामन्यातील विजयी संघ आणि त्यांच्या विरुद्ध प्रचित 11 खांडपे. कॅप्टन आपण रेडी राहायचं. प्रचित 11 खांडपे चालू सामन्यातील विनर टीम तुमच्या विरुद्ध यानंतरच्या लढतीमध्ये खेळणार आहे. इव्हनिंग सेशन संध्याकाळचं सत्र. आता हळूहळू कामावरून येणारे जाणारी मंडळी देखील आता मैदानाकडे वळत आहेत. माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषकाचा आनंद घेत आहेत. दापसे आलाय गोलंदाजी करण्यासाठी. फुल टॉस बॉल टर्न केलाय, लिहिलं या बॉलला पाठवल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सूरजच्या बॅटमधून येतोय चौकार. खराब चेंडू होता दापसेचा. हितेश दापसे गोलंदाजी करण्यासाठी हे लेग स्टंपवर फुल टॉस आणि फक्त फ्लिक करत असताना रिस्टचा खूप चांगला वापर केला बॅटरनं आणि सरळ बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरिता चौकार. या चौकारानं संघाची धावसंख्या आता झाली आहे धावफलकावरती 25 धावा. विजयाकडे अग्रेसर धनेश 11 जय बजरंग गोरसे बी. वेगवान बॅटिंग सुरू आहे पॉवर प्ले मध्ये. पॉवरफुल खेळ करत असताना पुन्हा फुल टॉस होता. आज असं वाटते की गोलंदाजांना लेंथ सापडत नाहीये. पहिल्या षटकामध्ये देखील 2 ते 3 फुल टॉस बघायला मिळाले. एक बीमर नो बॉल तुम्हाला बघायला मिळाला आणि या ओव्हरमध्ये लागोपाठ 2 फुल टॉस, परंतु इथे स्ट्राईक रोटेट केले. फक्त 1 धाव मिळाली. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 26 धावा. सुरुवात चांगली होती खरं तर फर्स्ट इनिंग मध्ये. शेवटच्या ओव्हरमध्ये कपिल शहा फक्त 2 धावा आल्या आणि तिथून मोमेंटम मिळाला तो गोरसेला आणि तदनंतर धावांचा पाठलाग करत असताना एक चांगला स्टार्ट मिळवला. तिथून त्यांनी मागे वळून बघितलेलं नाहीये. जेव्हा तुम्हाला एक चांगली सुरुवात मिळते तो मोमेंटम कॅरी फॉरवर्ड करणं गरजेचं असतं. पुढे सातत्य टिकवणं गरजेचं असतं आणि तेच प्रयत्न त्या ठिकाणी फलंदाजांच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळाले. हितेश फार एंड कडनं गोलंदाजी करतोय ओव्हर द विकेट ना. संदेश समोर ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता. मिड ऑफ कडे बॉल येतोय. डायरेक्ट हिटची गरज आहे.
प्रयत्न देखील केला डायरेक्ट हिटचा, परंतु तेथे निशाणा साधता आलेला नाहीये आणि फक्त मिळेल एकच धाव. थोडीशी रिस्की ही धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. बरोबर मिड ऑफच्या फिल्डरच्या हातामध्ये बॉल गेला होता आणि तिथून धाव कंप्लीट करणं थोडं कठीण होतं, परंतु अशा प्रकारच्या रिस्क तुम्हाला घ्याव्या लागतील देखील. हिंमत आहे तरच तर किंमत आहे. 27 धावा स्कोर कार्डवर. पॉवर प्ले पूर्णपणे कॅपिटलाइज करत असताना, मॅक्झिमाइज करत असताना 57च्या लक्ष्याचा पाठलाग करताना गोरसेचे दोन्ही सलामीचे वीर आपण पाहतोय. विकेट घ्याव्या लागतील कोलिवली संघाला मॅच मध्ये वापसी करण्यासाठी. विकेट एक मात्र पर्याय आता उरलाय त्यांच्या समोर आणि विकेट मिळाली. क्लीन बोल्ड सरळ यस्टच्या वाकवणारा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. सूरज केने गॉन बॅक टू डग आउट. फुल टॉस बॉल होता पा. फुल टॉस पूर्णपणे मिस केला. 2 पायांच्या मधून बॉल लेग स्टिकला धडकणारा तुम्हाला बघायला मिळाला आणि फायनली विकेट क्लेम करत असताना गोलंदाज हितेश दापसे. धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहू शकता. स्क्वेअर ऑन अँगल न दाखवलं जात आहे. 70-70 स्पोर्ट्स सुपर टेलिकास्ट या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं तुम्हाला बघायला मिळालं. माननीय नामदार श्री कपिल मोरेश्वर पाटील साहेबांचा आज वाढदिवस आणि आज वाढदिवसाचं औचित्य साधून खऱ्या अर्थानं या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये ठाण्यामध्ये ठाण्याच्या बाहेर देखील विविध कार्यक्रम आपण पाहतोय. महिलांसाठी हल्दी कुंकूचे कार्यक्रम असतील किंवा क्रीडा क्षेत्र, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील अनेक सारे कार्यक्रम आज वाढदिवसाचं औचित्य साधून या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये तुम्हाला बघायला मिळाले. हे प्रेम आहे जनतेवर असणारं आणि जनतेचं असणारं प्रेम खऱ्या अर्थानं साहेबांवरती तुम्हाला बघायला मिळालं. नेहमीच भिवंडीच्या सर्वांगीण विकासाच्या खऱ्या अर्थानं ज्यांनी वसा घेतलेला असा लोकनेता आणि आज त्यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक. फुल टॉस बॉल लेग ग्लान्स केलाय, फक्त दिशा दाखवली आहे बॉलला. बॉल येतो लॉंग लेग कडे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर बॉल उचलणार, फेकणार. तोपर्यंत पवन केनेकडे वेळ होती स्वतःचं अकाउंट ओपन करण्याची. एका धावेने ऑफ द मार्क होत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचते धावफलकावरती 28वा. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. सुरुवातीपासूनच दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गोरसेच्या दोन्ही फलंदाजांकडून. फुल टॉस बॉलवर हितेश दापसेला विकेट मिळाली. सूरज तेथे बाद झाला. नवीन बॅटर पवन केने. A1 पवन मैदानामध्ये आला, परंतु एका बाजूने संदेशला तुम्ही पाहतायत आतापर्यंत 18 धावा 6 बॉलमध्ये त्याच्या बॅटमधून बघायला मिळाल्यात. चांगल्या टच मध्ये, चांगल्या फॉर्मात आहे संदेश. आणि जेव्हापासून कॅप्टनशिप मिळाली आहे तेव्हापासून त्याचा फॉर्म अधिकच वाढताना बघितलेला आहे. सोडून दिला बॉल. विकेट कीपरला देखील बॉल कलेक्ट करता आलेला नाहीये आणि आज चेंडू येतोय डॉट बॉल. चांगली लाईन होती वाईड ऑफ ऑप्शन, फुल लेंथ होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. डॉट बॉलनं दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा. 28ला 1 एपा. ओ परफेक्ट वाईड यॉर्कर होता. उत्तरच नव्हतं या ठिकाणी संदेश केनेकडे. शेवटचा बॉल डॉट आणि याचबरोबर पॉवर प्ले मध्ये ज्या धावा बनवणं गरजेच्या होत्या त्या धावा अखेर या ठिकाणी जोडल्या गेल्यात. आता येणारे 24 बॉल, 4 षटक शिल्लक. सामना जिंकण्यासाठी धनेश 11 जय बजरंग गोरसे बीला 29 धावांची गरज. थर्ड ओव्हर 3रं षटक. पुन्हा एकदा वैभव पाटीलचा वापर या ठिकाणी केला जातोय कॅप्टन कडून. पहिल्या षटकामध्ये भरपूर सारे रन्स कन्सीड केले होते, परंतु पुन्हा त्याच्यावर विश्वास दाखवला. त्याच्या समोर पवन केने. पहिला बॉल यावेळेला पुढे टाकला. फुलर लेत होता, प्रॉपरली मिडल करता आलेला नाहीये. गुड बॉल, गुड डिलिव्हरी फ्रॉम वैभव. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची इनसाइड एज, आतली कडा लागली. पहिला बॉल डॉट आणि अशाच प्रकारे डॉट बॉल तुम्हाला टाकावे लागतील या मॅच मध्ये शिरकाव करण्यासाठी. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. फुल टॉस आहे ऑन साइडला. मिड विकेटला फिल्डर उपस्थित. सरळ त्याच्या हातामध्ये बॉल आणि विकेट मिळाली वैभव पाटीलला. पवन केने गोज बॅक टू डग आउट. दुसरा धक्का गोरसे बीला.
क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये तो बॉल दिला. फ्लॅट बॉल होता, जमिनीला समांतर बॉल निघून चालला होता. पॅरलल स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु विकेट त्या ठिकाणी मिळाले वैभवला. वैभव पाटीलनं फर्स्ट ओव्हरमध्ये 21 धावा खर्च केल्या. पुन्हा त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. तो आता सांगतोय कॅप्टनला विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीये. नवीन बॅटर मेघनाथ केने मैदानामध्ये. टू ब्रदर्स पुन्हा एकदा टॉप एज बॉल हवेत आहे. फिल्डर स्क्वेअर लेगचे पोहोचणार का हा प्रश्न होता. दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये बॉल पडला आणि 2 धावा तेथे पूर्ण केल्या जात आहेत. स्कोर मोजअप विथ द डबल टीमची टोटल 30 ऑन द बोर्ड. सातत्याने आता बॉल हवेमध्ये अशाच प्रकारे गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. गुच्छाने विकेट्स तुम्हाला घ्याव्या लागतील, तेव्हा तुम्ही या मॅच मध्ये शिरकाव कराल. आणि आता वैभव पाटीलला ते कळून चुकलेलं आहे, कारण विकेट शिवाय पर्याय नाहीये. 6 ओव्हरमध्ये 57 वाचवत असताना 2 ओव्हरमध्ये जर तुम्ही 28 खर्च केलात, मग इथून पुढे धावांचं संरक्षण करणं डिफिकल्ट आहे. त्यासाठी तुम्हाला विकेटची गरज. हा ट्रॅकर ऑन साइडला पूल केलाय. पूल अँड पॉवरफुल धम्माकेदार हिट. मेघनाथ केनेचा दे दणका षटकार. कडक शॉट KDK. सुपरली पोझिशन करत असताना अकूट टप्प्याचा बॉल आणि त्याला योग्य दिशा दाखवली मेघनाथनं. नेहमी लो ऑर्डरला बॅटिंग करत असतो, परंतु आता टॉप ऑर्डरला त्याला संधी मिळाली आहे प्रमोट केला बॅटिंग करण्यासाठी आणि त्याला सिद्ध करावं लागेल. तो आता या ठिकाणी सिद्ध करत असताना टॉप ऑर्डरला देखील मी बॅटिंग करू शकतो. षटकारानं धावा झाल्या धावफलकावरती 36. वैभव पाटील पुन्हा हाफ ट्रॅकर इथे पीक केला लेंथला. सरळ पाठवल्या स्क्वेअर लेगच्या पलीकडे. आणखी एक लागोपाठचा दुसरा षटकार. लागोपाठ 2 षटकार मेघनाथ केनेच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाले आणि धावा झाल्या धावफलकावरती 42. चित्र स्पष्ट आता केलेलं आहे. या ठिकाणी विजयाकडे अग्रेसर होताना धनेश 11, जय गुरुसेबी, वैभव पाटील. हा बॉल चांगला होता, फुलर लेंथ होता, थोडस मुवमेंट पाहायला मिळाला चेंडूमध्ये. शेवटचा बॉल डॉट आणि 2 षटकांचा स्पेल वैभव पाटीलने ते पूर्ण केला. 2 ओव्हर्समध्ये 35 धावा त्यानं खर्च केल्या. भरपूर धावा खर्च करताना तो दिसला आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या तुम्ही पाहता धावफलकावरती 42. उर्वरित 3 षटकांमध्ये 18 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज. ड्रिंक्स वॅन मैदानामध्ये एंटर होते. तोपर्यंत आपण ऐकूया सुमधुर संगीत. स्वागत आफ्टर ड्रिंक्स ब्रेक. माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषकामध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आणि ऑनलाईन व्ह्यूअर्स जे आपल्यासोबत जोडले गेलेत त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भारतीय जनता पार्टी प्रेसिडेंट भारतातील हा क्रिकेटचा भव्य सोहळा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतोय. श्री गुरुदत्त चौटायर्वा क्रीडांगण मानकोल येथे रंगत असलेला. 18 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. मेघनाथच्या बॅटमधून आलेले 2 षटकार या मॅचचं चित्र बदलवताना आपण बघितलेत.
विकेट जरूर मिळाली वैभवला, परंतु मेघनाथ त्या ठिकाणी त्याच्या समोर नडला. लागोपाठ 2 सिक्सर त्यानं मारले. 4 बॉलमध्ये 14 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. 14च्या सरासरीनं धावा जोडल्या गेल्या. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 42. आता येणारे 18 बॉल आणि 15ची गरज आहे, म्हणजे पर ओव्हर 5 धावा. 5च्या सरासरीनं धावा जोडायच्या सामना जिंकण्याकरिता गोरसेला. अनंत दाबसे गोलंदाजीसाठी लाऊडली अपील करण्यात आली आहे. यस, फिंगर गोज अप. फलंदाज आउट होतोय. धक्का लागतोय तिसरा गोरसेबीला. सफलता मिळवली आहे. बॅटला हलकासा स्पर्श करून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. संदेश केने बाद होण्यापूर्वी त्याच्या बॅटमधून 18 धावा तुम्हाला बघायला मिळाल्या. एकूण 8 चेंडूंचा सामना त्यानं केला. उपयुक्त डाव सुरुवातीला येऊन चांगली सलामी त्यानं दिली आणि संघ सुस्थितीमध्ये आणण्याचा त्यानं प्रयत्न केला. सूरजच्या सोबतीला नवीन बॅटर प्राऊड ऑफ भिवंडी मिस्टर भावेश पवार मैदानामध्ये एंटर होतोय. येणारे 17 बॉल आणि 15 धावांची गरज. भिवंडी टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही या खेळाडूला. सुरुवातीला गोरसे बीचं क्रिकेट भावेशच्या नावानं ओळखलं जायचं, परंतु आता भिवंडीचं क्रिकेट भावेश पवारच्या नावानं ओळखलं जातं असं म्हणायला देखील हरकत नाहीये. नाही, तसं स्टँडर्ड त्यानं सेट केलंय, परंतु इथे आता 17 बॉल आणि 15ची गरज आहे. अनंत दाबसे गोलंदाजी करण्यासाठी राऊंड द विकेटनं 22ची विकेट फार महत्वाची असेल कोदिवली टीमसाठी या मॅच मध्ये शिरकाव करण्यासाठी. तो प्रयत्न करावा लागेल कोदिवलीकरांना. राऊंड द विकेट, लॉग इट, फुल टॉस बॉल आणि भावेश पवारनं त्याच्या आल्याची प्रचिती प्रेक्षकांना दिलेली आहे. पहिल्याच बॉलवर ठोकलाय त्यानं दमदार षटकार. कडे येणारा उत्तुंग षटकार. 48 धावा स्कोर कार्ड वरती. 48 ला 3 गडी बाद. समीकरण सोपं. येणारे बॉल आता शिल्लक असेल इथून 16. 9 धावांची गरज. चला, कानपे टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी रेडी राहायचंय. राऊंड द विकेट. पुन्हा फुल टॉस होता, परंतु इथे फक्त कॅप शोधला. बॉलला पाठवल्या पॉइंटच्या दिशेनं. दुसरी धाव सहजगत्या इथे मिळेल. सेन्सिबल क्रिकेट. आता माहिती आहे भावेशला देखील सिंगल डबल न देखील आपण मॅच जिंकू शकतो. त्याच्यामुळे आता तो खेळ त्यानं सुरू केला मैदानाच्या आतमध्ये. 50 या 50 आकडा इथे पूर्ण करत असताना 57 या लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे. येणारे 15 बॉल. सामना जिंकण्याकरिता 7 धावांची गरज आहे. औपचारिकताच आता म्हणावी लागेल. 15 चेंडूमध्ये 7 धावा वाचवणं, जर तो कारनामा झाला तर तो एक फार मोठा मिरॅकल होईल. चॉप केलाय, फक्त दिशा दाखवली आहे सॉफ्ट हँडनं. एका धावेने स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न. आता मेघनाथकडे स्ट्राईक इन 6ची गरज आहे. षटक क्रमांक 4 मार्ग असताना स्पर्धा समिती अध्यक्ष आदरणीय प्रताप पाटील साहेबांची देखील मेहनत तुम्हाला प्रचंड बघायला मिळाली. या स्पर्धेला सफल करण्यासाठी त्यांचे सुपुत्र रिग्नेश पाटील यांची देखील मेहनत अपार तुम्ही पाहतायत. आणि दीपू माली डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी या आयोजन समितीमध्ये कमाल करताना दिसलेत. 51 धावा. पुन्हा एकदा अनंत दाबसे सज्ज होतोय. 6ची गरज. यावेळेला जबरदस्त फटका. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. बॉल एक्स्ट्रा कव्हरला निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्लासिकल चौकार मेघनाथ केनेच्या बॅटमधून. थँक्यू सो मच. 2 धावांची गरज आहे. 55 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 57चं टार्गेट. 2ची गरज आहे. रिव्हर्स खेळलाय. बॉल हवेत आहे. 1 धाव तर मिळाली आहे. 1च धाव इथे मिळेल.
स्कोर आर लेवल, म्हणजे आता इथून धनेश 11 गोरसे बी हारू तर शकत नाही. 2 षटकांचा काही शिल्लक, एका धावेची गरज. दोन्ही जरी निर्धाव षटका आली तरी सुपर ओव्हर होणार आहे. सुपर ओव्हर आतापर्यंत एकही तुम्हाला या स्पर्धेमध्ये बघायला मिळाली, एक बघायला मिळाली आहे. क्या बात आहे. गावदेवी दोंडा वडवली आणि मीन स्पोर्ट कवाड या 2 टीम मध्ये सुपर ओव्हर तुम्हाला बघायला मिळाली आहे. दोन्ही आजूबाजूचे संघ. क्या बात आहे. 56 धावा स्कोर कार्ड वरती. 57चं लक्ष पार करायचं आहे. एका धावेची गरज आहे. बारा बॉल आणि 1 धाव. स्ट्राईक एंडला मेघनाथ. विजयाची धाव त्याच्या बॅटमधून येणार की आणखी नवीन फलंदाजांना उतरावं लागणार. सध्या 19 धावांवरती तो बॅटिंग करतोय. 6 चेंडूंचा सामना करत असताना आणि याचबरोबर हा फटका विजयाचा. विजयी षटकार मेघनाथच्या बॅटमधून. सामना फिनिश. मॅच जिंकले या ठिकाणी धनेश 11 जय बजरंग गोरसे बीन. हार्डलक टीम गावदेवी कोलिवली. चला लगेचच खांडपे टीमचा कॅप्टन टॉस साठी आपण रेडी राहायचं आहे. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत आणि सामनावीर पुरस्कार येथे दिला जाणार आहे. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू मिस्टर मेघनाथ केने. फास्टेस्ट 25 रन्स त्याच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाल्या आणि तोच ठरला या सामन्याचा सामनावीर.